नमस्कार. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे रक्त. आज आपण मानवी रक्तगट प्रणाली ह्यूमन ब्लड ग्रुप सिस्टम याबद्दल माहिती घेणार आहोत. रक्तगट म्हणजे काय? आपल्या लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या विशिष्ट प्रथिन संरचनांवर आधारित वर्गीकरण म्हणजे रक्तगट प्रणाली. ही प्रणाली समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषतः रक्तसंक्रमण, ब्लड ट्रान्सफ्यूजन, शस्त्रक्रिया आणि गर्भधारणेदरम्यान सुरक्षित उपचारांसाठी. रक्तात मुख्यतः लाल रक्तपेशी, रेड ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा असतात. रक्तगट लाल रक्तपेशी आणि प्लाझ्मावर अवलंबून असतात. सर्वात प्रमुख आणि परिचित रक्तगट प्रणाली म्हणजे एबीओ प्रणाली. याच प्रणालीच्या आधारावर आपले रक्तगट ए बी आणि ओ मध्ये विभागले जातात. 1801 मध्ये ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांनी एबीओ रक्तगट प्रणालीचा शोध लावला. त्यांच्या या शोधामुळे सुरक्षित रक्तसंक्रमण शक्य झाले. रक्तगटाचा आधार प्रतिजन, अँटीजन आणि प्रतिपिंड अँटीबॉडी या संकल्पनांवर असतो. प्रतिजन लाल रक्तपेशींवर असतात तर प्रतिपिंड प्लाझ्मामध्ये आढळतात. एबीओ प्रणालीनुसार आपले रक्तगट मुख्यतः 4 प्रकारचे आहेत: ए बी आणि ओ. हे प्रकार लाल रक्तपेशींवरील प्रतिजनांवर आधारित आहेत. जर तुमच्या लाल रक्तपेशींवर A' प्रतिजन असेल तर तुमचा रक्तगट A, B' प्रतिजन असेल तर रक्तगट B. जर दोन्ही A आणि B प्रतिजन असतील तर रक्तगट AB आणि जर कोणतेही प्रतिजन नसतील तर रक्तगट O असतो. याविरुद्ध प्लाझ्मामध्ये प्रतिपिंड अँटीबॉडीज असतात. उदाहरणार्थ, रक्तगट A असलेल्या व्यक्तीच्या प्लाझ्मामध्ये B प्रतिपिंड असतात, जे B प्रतिजनांशी लढतात. एबीओ व्यतिरिक्त RH फॅक्टर, रिसस फॅक्टर नावाचा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. हा देखील लाल रक्तपेशींवर आढळणारा एक प्रतिजन आहे. जर तुमच्या रक्तात RH प्रतिजन असेल तर तुमचा रक्तगट RH पॉझिटिव्ह प्लस असतो. जर नसेल तर तो RH निगेटिव्ह मायनस असतो. अशा प्रकारे आपले रक्तगट A+O- B+AB- असे पूर्ण होतात. रक्तसंक्रमण आणि गर्भधारणेदरम्यान RH फॅक्टर अत्यंत गंभीर भूमिका बजावतो. RH विसंगतता झाल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रक्तसंक्रमण करताना रक्तगट जुळणे अत्यावश्यक आहे. जुळत नसलेले रक्त दिल्यास स्वीकारणाऱ्याची रोगप्रतिकारशक्ती त्या परकीय रक्तावर हल्ला करते, ज्यामुळे गंभीर प्रतिक्रिया होते. साधे उदाहरण: रक्तगट A असलेल्या व्यक्तीला रक्तगट B चे रक्त दिल्यास त्यांच्या प्लाझ्मातील B प्रतिपिंड दान केलेल्या B प्रतिजनांवर हल्ला करतील. रक्तगट O निगेटिव्ह O हा सार्वत्रिक दाता युनिव्हर्सल डोनर मानला जातो, कारण त्याच्या लाल रक्तपेशींवर कोणतेही प्रतिजन नसतात. आणि AB पॉझिटिव्ह AB+ हा सार्वत्रिक स्वीकारणारा युनिव्हर्सल रेसिपियंट आहे, कारण त्याच्या प्लाझ्मामध्ये कोणतेही प्रतिपिंड नसतात. मानवी रक्तगट प्रणाली ही केवळ वर्गीकरणाची पद्धत नसून ती आपल्या आरोग्य आणि वैद्यकीय सुरक्षेचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला रक्तगट माहीत असणे आवश्यक आहे, विशेषतः आणीबाणी, शस्त्रक्रिया आणि गर्भधारणेसारख्या परिस्थितीत. आशा आहे की तुम्हाला ही वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत समजली असेल. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि जागरूक रहा. धन्यवाद.